साखर कारखान्यांच्या सहजीव प्रकल्पांना ऊर्जा पुढील वर्षभर प्रति युनिट ₹1.5 अनुदान देण्याचा सरकारचा निर्णय। राज्यभरामध्ये उन्हाचा चटका, मालेगावात पारा 40 अंश सेल्सिअसवर। पुणे विद्यापीठाच्या परीक्षेमधून आता पुरवणी हद्दपार, उत्तरपत्रिकेच्या पानांमध्ये वाढ करण्याचा निर्णय। पुण्यामध्ये ओला उबरला दणका, जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही कंपन्यांचा परवाना नामंजूर। उल्हासनगरमधील 27,000 अनधिकृत बांधकाम नियमित, तर केवळ 10% दंड आकारणी, राज्य सरकारचा निर्णय। कोकण रेल्वेवरील विशेष गाड्यांची संख्या वाढवली तरी गैरसोय सुरूच, रेल्वे विलंबाने येत असल्यामुळे प्रवाशांचा संताप। उज्जैनमधील मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचा विकास मुंबई महापालिका करणार, 500 कोटी रुपये खर्च। छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा परिसरामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद, सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नका, पोलीस उपायुक्तांचं आवाहन। मुंबई नाशिक महामार्गावर आटगावजवळ मालवाहू ट्रकला आग, आगीमध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक, तर आगीचं कारण अजूनही अस्पष्ट। समृद्धी महामार्ग शेगावला जोडण्याच्या प्रस्तावाला शेतकऱ्यांचा विरोध, भक्ती मार्गामध्ये हजारो शेतकऱ्यांची सुपीक जमीन नसल्यामुळे शेतकरी चिंतेत। नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा, आप्पांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचे श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। वसंत मोरेंनी राष्ट्रवादीमध्ये यावं, रुपाली पाटील यांनी वसंत मोरेंना केलं आवाहन। भाजपने पराभवाचा घेतला धसका, बावनकुळेंच्या टीकेला विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। गजानन कीर्तीकरांना उमेदवारी मिळणार नसल्याची चर्चा, गद्दारांना फक्त गाजर दाखवलं, अंबादास दानवेंचा कीर्तीकरांना टोला। बीडमधील हजारो शेतकरी किसान सन्मान योजनेपासून वंचित, तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी चिंतेत। उदगीरमध्ये झालेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, कोल्हापूर संघाची दमदार कामगिरी। पिंपरी चिंचवडमध्ये स्वच्छतेसाठी वापरली जाणारी बनावट केमिकल जप्त, 15,15,000चा मुद्देमाल हस्तगत।